आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. मंडळी, अनेक लोकांचं स्वप्न असतं की त्यांना स्वतःचं घर घ्यायचं असतं. पण मग हे घर ज्यावेळेस आपण घेतो ना, तर अनेक वेळा आपण बँकेतून लोन घेत असतो आणि ज्यावेळेस घर आपल्या ताब्यात मिळतं त्यावेळेस लोकांचं सगळ्यात मोठं टेन्शन हे असतं की त्या लोन मी एकदा कसं चुकवतो, लवकरात लवकर या लोनमधून कसं बाहेर पडतो. पण खरं सांगू का, ही गोष्ट खूप चुकीची आहे की आपण लवकरात लवकर ते लोन फेडावं. आता हे कदाचित ऐकल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही, तर या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत प्रीती मॅम यांच्याकडनं. येस मॅम. लोन आपण घेतो हा काहीतरी विचार करूनच घेतो, मग ती फेडायची घाई का करायची? काय होतं ना, साधारणपणे 30व्या वर्षी आपण लोन घेतलंय, अर्ली क्लोजर म्हणजे 40 ते 45शीत आपण ते फेडणार आहोत. आता काय होतं, या भानगडीत आपण प्रत्येक इन्क्रीमेंट बोनस हा लोनला फिरवत जातो. सो ह्या अर्ली क्लोजरच्या भानगडीत आपला पोर्टफोलिओ काही नसतो. बाय द टाईम आपण 45 असतो, मुलांचं एज्युकेशन किंवा रिटायरमेंट जवळ आलेली असते आणि आपण पोर्टफोलिओला सुरुवात करतो. सो सिम्पल, मी 30व्या वर्षी लोन फेडतीये, 10,000चं इन्क्रीमेंट झालं आहे, ते मी लोनला न भरता 10,000ची SIP चालू केली, दरवर्षी 10% स्टेपअप केली, पुढचे 20 वर्ष लोन आहे, 20 वर्ष ही इन्व्हेस्टमेंट केली, 12% जरी मिळाले ना तरी 2.25 करोडचा कॉर्पस होतो. म्हणजे मी 50व्या वर्षी लोन फ्री तर असेनच, पण सोबत माझ्याकडे 2.25 करोडचा कॉर्पस असेल. हे जास्त योग्य नाही आहे का?